नमस्कार मित्रांनो, आज आपण लोकशाहीर, साहित्य सम्राट आणि समाजसुधारक स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या महान विभूतीला माझा सर्वप्रथम या महान विभूतीला माझा विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे मूळचे नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. अत्यंत गरिबीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही. मात्र जीवनाच्या कठीण अनुभवांनीच त्यांना घडवले. त्यांनी कष्ट, संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर स्वतःला घडवले आणि साहित्य विश्वात आजरामर स्थान मिळवले. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते जनतेच्या वेदनांचे प्रतिनिधी होते. त्यांनी आपल्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, पोवाडे, तसेच लावण्या आणि लोकनाट्यामधून शोषित असतील, वंचित आणि कष्टकरी समाजाचे वास्तव जगासमोर मांडले. त्यांनी आपल्या मराठी साहित्याला लोकजीवनाची खरी ओळख करून दिली. त्यांनी 35हून अधिक कादंबऱ्या, 20पेक्षा अधिक कथासंग्रह, अनेक पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्ये लिहिली आहे. त्यांची फकीरा नावाची सुप्रसिद्ध कादंबरी ही महाराष्ट्र साहित्यातील एक मैलाचा दगड अशी मानली जाते. एक मौल्यवान साहित्यिक असं मानलं जातं. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट असा पुरस्कारही मिळालेला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजात समता असतील, समता, स्वाभिमान, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिलेला आहे. त्यांचे सुप्रसिद्ध वाक्य आजही कष्टकरी माणसाला प्रेरणा देतं की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नाही, तर कष्टकरी आणि कामगारांच्या तळावर तरलेली आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे जीवन, संपूर्ण आयुष्य हे संघर्ष, परिश्रम आणि समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना आवाज दिला आणि त्यांच्या साहित्याला समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम बनवले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण असा संकल्प करूया की शिक्षण, समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ. शेवटी एवढंच म्हणेन, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य केवळ शब्दांचे सामर्थ्य नाही, तर सामाजिक परिवर्तनाची ज्वलंत मशाल आहे. स्वर्गीय अण्णाभाऊ साठे अमर राहोत. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.